आज आपण पार्ट 2 बघणार आहे डेफिनेशनचा। त्याच्यामध्ये 13वी नंबरची एड्स डेफिनेशन बघू। एड्स एकदा जर HIV ह्यूमन इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम व्हायरसमुळे या HIV हा व्हायरस आहे। या व्हायरसमुळे जर एखाद्या व्यक्ती बाधित झाला की त्याला आजन्म HIV बाधितच राहतो। म्हणजे त्याला जरा या व्हायरसमुळे त्याला इन्फेक्शन झालं तर तो आजन्म राहतो, त्यालाच आपण एड्स असे म्हणतो। त्यानंतर सुतिकावस्था डेफिनेशन बघू। प्रस्तुतीनंतर 42 दिवसाच्या म्हणजेच 6 आठवडे म्हणजेच बोली भाषेमध्ये 1.25 महिन्याच्या काळाला आपण काय म्हणतो, सुतिकावस्था। म्हणजे आता एखाद्या बाईची डिलिव्हरी झाली, त्याच्यानंतर 42 दिवस म्हणजे 6 आठवडे, आणि आपल्या बोली भाषेत साध्या भाषेमध्ये 1.25 महिना, या काळाला सुतिकावस्था असे म्हणतात। दर्शन म्हणजेच प्रेझेंटेशन, कन्फ्यूज व्हायचं नाही। दर्शन म्हणजेच प्रेझेंटेशन आहे। प्रेझेंटेशन म्हणजेच डेफिनेशन बघूया आपण। गर्भाच्या शरीराचा जो भाग कटिराच्या ब्रीमवरती, आता आपलं फिमेल पेल्विक असतं, त्यालाच आपण स्त्री कटीर म्हणतो, त्या ब्रीमवरती किंवा गर्भाशयाच्या खालच्या भागात असतो, त्यास आपण प्रेझेंटेशन असे म्हणतो। प्रेझेंटेशनचे प्रकार पडतात व्हर्टेक्स प्रेझेंटेशन, ब्रिज प्रेझेंटेशन, शोल्डर प्रेझेंटेशन, फेस प्रेझेंटेशन, ब्रो प्रेझेंटेशन, जे 5 प्रकार पडतात मेन त्यामध्ये। अजून प्रस्तुती पश्चात रक्तस्राव, आपण APH बघितलं त्या दिवशी, आता हे PPH आहे, प्रस्तुती पश्चात। तर याच्यामध्ये बाळाचा जन्म झाल्यानंतर 500 ml पेक्षा जास्त रक्तस्राव होणे किंवा 500 ml पेक्षा कमी रक्तस्राव होऊन सुद्धा बाळंतपणाची सर्वसाधारण स्थिती खालावते, म्हणजे त्या आईची स्थिती खालावते, आणि प्रस्तुतीनंतर 10 मिनिटं रक्तस्राव चालूच राहतो, त्याला सुद्धा आपण PPH असे म्हणतो। त्याच्यामध्ये मेन काय महत्त्वाचं ठेवायचं आहे, 500 ml पेक्षा जास्त रक्तस्राव होतो, हा जास्त कीवर्ड आहे। हे MCQ मध्ये पण विचारलं जातं आपल्याला। त्याच्यानंतर आपण कॉपर्टीची डेफिनेशन बघू। महिला जर असुरक्षित संभोग 120 तासात किंवा 5 दिवसाच्या आत अति किंवा आपत्कालीन गर्भनिरोधक म्हणून तिला IUD बसवायची असेल, म्हणजेच कॉपर्टी बसवायची असेल, तर कॉपर्टी 380A ही आणि 10 वर्षापर्यंत ठेवता येते, यालाच आपण कॉपर्टी असे म्हणतो। ब्रेग्मा म्हणजेच अँटेरियर फॉन्टनेला म्हणजे पुढची टाळू, हिलाच आपण ब्रेग्मा असे म्हणतो। सजेटल सुचर, कोरोनल सुचर आणि फ्रंटल सुचर ज्या ठिकाणी एकत्र येतात तेथे मोठी एक मेम्ब्रेन स्पेस तयार होते, आच्छादलेल्या मोठे जागा रिकामी असते, त्यालाच आपण पुढची टाळू म्हणजेच अँटेरियर फॉन्टनेला, किंवा त्याला टोपण नाव समजून म्हणता येतं ब्रेग्मा। ब्रेग्मा हे MCQ मध्ये पण विचारलं जातं आणि डेफिनेशन पण विचारली जाते, त्यामुळे हे चांगले पाठ करून ठेवा। व्हर्टेक्स प्रेझेंटेशन, ज्या वेळेस गर्भमस्तक छातीच्या चांगले वाकलेले असते, म्हणजे छातीशी चांगले वाकलेले असते, आणि त्यावेळेस व्हर्टेक्स प्रेझेंटेशन असते। म्हणजेच ऑक्सिपिट बोन हा आपल्याला डिलिव्हरीच्या वेळेस अगोदर येतो, त्यालाच व्हर्टेक्स प्रेझेंटेशन, आणि याच्यामध्ये डिलिव्हरी करायला सगळ्यात सोपं जातं। ब्रिज प्रेझेंटेशन, कटीर दर्शन, याच्यामध्ये आपण बघू। ब्रिज जन्म म्हणजेच बाळाचा जन्म डोक्याकडील भागाकडून न होता पायाकडून होतो, म्हणजेच आपण म्हणतो पायाळू तसं। तर आपण त्या बाळाला पायाळू असे म्हणतो। तसेच त्याला ब्रिज प्रेझेंटेशन किंवा उलटा गर्भ असेही म्हणतात। जे प्रकार पडतात हे 15 मार्काला क्वेश्चन विचारला जातो। ब्रिज प्रेझेंटेशन त्याच्यामध्ये पण डेफिनेशन विचारली जाते, आणि तसं 15 मार्काचा क्वेश्चन सुद्धा विचारला जातो, त्यामुळे ही चांगले लक्षात ठेवा। टाईप्स बघायचे, फ्रँक प्रेझेंटेशन आहे, फुटलिंग प्रेझेंटेशन आणि पूर्ण ब्रिज प्रेझेंटेशन, असे 3 प्रकार पडतात। फुल टर्म, गरोदरपणाचे 38 ते 40 आठवडे पूर्ण झालेल्या काळाला फुल टर्म असे म्हणतात। याच्यामध्ये फेस प्रेझेंटेशनची डेफिनेशन बघू परत आपण। गर्भमस्तकाचे फ्लेक्शन होण्याऐवजी एक्सटेन्शन होते, म्हणजेच गर्भमस्तक पूर्णपणे पुढे मागे वाकून ऑक्सिपिट जे बोन आहे का ती पाठीला टेकते, आणि पेल्विक ब्रीमवर म्हणजे दर्शनीय काय असतं, आपला चेहऱ्याचा भाग दर्शनीय असतो, त्यालाच आपण फेस प्रेझेंटेशन असे म्हणतो। यामध्ये नॉर्मल डिलिव्हरी करणं थोडं अवघड जातं। त्याच्यामध्ये टाईप्स पडतात, प्रायमरी फेस प्रेझेंटेशन आणि सेकंडरी फेस प्रेझेंटेशन, अशा आपल्या आता सर्व डेफिनेशन झालेले आहे। तरी
तुम्हाला काही अडचण असेल किंवा काही क्वेश्चन पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा, मी व्हिडिओ बनवून सेंड करेल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.